कोणी कोणी असं शाळेत असताना मुरमुरेचं लाडू खाल्लेत सांगा बरं. प्रत्येकाने शाळेच्या मधल्या वेळेत असं भरणीत भरून ठेवलेलं मुरमुरेचं लाडू खाल्लेच असतील आणि हे मस्त कुरकुरीत लागतात. आता हे आपण घरी कसं बनवायचं हे बघू. बरेचदा लाडू कडक होतात, असं होऊ नये म्हणून काही टिप्स देणार आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मी कढई गरम करायला ठेवली. आता यामध्ये 3 वाटी मुरमुरे घेतले आहेत. आता हे चांगले भाजून घ्यायचे. हे आपल्याला कमीच गॅसवर भाजून घ्यायचे, म्हणजे मुरमुरे चांगले खुसखुशीत होतात. चांगलं भाजले का नाही हे असं चेक करायचं. हे भाजून झाले. आता एका ताटात काढून घेऊ. आता याच वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी गूळ घेतलाय. 3 वाटी मुरमुरेला 1 वाटी गूळ असं प्रमाण घ्यायचं. गुळाचा पाक पण लगेच तयार होतो. अजिबात वेळ लागत नाही. फक्त 2च मिनिटात पाक तयार होतो. आता पाक चेक कसा करायचा सांगते. एका वाटीत पाणी घ्यायचं आणि यात थोडासा पाक सोडायचा. गोळी तटकन तुटली तर समजायचं पाक तयार आहे. फार काही वेळ लागत नाही, लगेच होऊन जातं. हे बघा, गोळी लगेच तुटते. असं ताटात वाजवून बघायचं, कडक झाली. आता गॅस कमी करायचा आणि 1 चमचा तूप घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये मुरमुरे टाकून पटापट मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पाक आपला थंड होणार नाही. जर पाक थंड झाला तर मिक्स होत नाही. आता ही प्रोसेस पटपट करायची, नाहीतर लाडू वळले जात नाहीत. थंड झालं की लाडू होत नाही. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता हे चांगलं मिक्स झालंय. आता आपण बाजूला काढून घेऊया एका ताटात. हे गरम असतानाच आपल्याला लाडू पण बांधून घ्यायचे. हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. जर थंड झालं तर अजिबात लाडू वळले जात नाहीत. हाताला जर चटका बसत असेल आणि हाताला जर लाडू चिटकत असेल तर थोडंसं तूप लावायचं आणि मग लाडू बांधून घ्यायचे. तुम्ही पण हे लाडू नक्की करून बघा. अजिबात वेळ लागत नाही, लगेच पटकन बनवून होतात. झाले आपले सगळे लाडू तयार आहेत आणि मी कलरचे पण लाडू अशा प्रकारे बनवलेले आहेत. तुम्ही लाल, हिरवा किंवा दुसरा अजून कलर असेल तर तो टाकून पण तुम्ही असे लाडू करू शकता. तुम्ही पण हे लाडू नक्की करून बघा आणि कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.